नवरात्री विशेष उपवास पदार्थामध्ये बटाटा पुरी करणार आहोत। उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, अशा खुसखुशीत टम्म फुगलेल्या बटाटा पुरी नक्की एकदा करून बघा। ह्या पुऱ्या तुम्ही शेंगदाणा चटणी सोबत खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणी सोबतही खाऊ शकता। आपल्या चॅनलवर उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बटाटा पुरी करण्यासाठी मी इथे 4 बटाटे उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली, संपूर्ण छान असे थंड करून घेतले। आपल्याला हे बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहे। मी इथे बारीक किसणीने किसत आहे, मोठी किसणी असली तरीही चालते। छान असे किसून घ्यायचे आहे, एकसारखे करायचे आहेत आपल्याला। नवरात्रीमध्ये आपल्याला 9 ते 10 दिवसाचा उपवास असतो, तर एखाद्या वेळेस भगरीची भाकरी करायचा कंटाळा आला की ही पुरी केली तरीही चालते आणि खूप चवदार होते। 2 दिवस 3 दिवस छान टिकते। मी इथे बटाटा संपूर्ण किसून घेतलेला आहे। बारीक केलेली हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा 2 चमचे। तुम्ही तिखटानुसार कमी जास्त टाकू शकता। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मी इथे भगरीचं पीठ टाकत आहे अर्धा कप। तुम्ही ह्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकलं तरीही चालतं। मी इथे भगरीचं पीठ टाकत आहे। जेवढं लागेल तेवढं आपण यामध्ये पीठ टाकणार आहोत। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यांमध्ये। बटाट्यांमध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे मी इथे पीठ जेवढं लागेल तेवढं टाकणार आहे आणि पाणी आपल्याला ह्यामध्ये अजिबात वापरायचं नाहीये। छान असं मळून मळून घ्यायचं आहे। आवश्यक असेल तर अजून मी इथे 3 ते 4 चमचे भगरीचं पीठ टाकलं आहे आणि बटाट्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं। संपूर्ण मला इथे 1 कप पीठ लागलेलं आहे। छान गोळा तयार झालेला आहे। 1 चमचा तेल टाकायचं आणि छान मळून घ्यायचं आहे। थोडं घट्टच करायचं आहे, कारण याला पाणी सुटू शकतं। छान आपला पुरी करण्यासाठी बटाट्याचा गोळा तयार झालेला आहे। याला भिजू द्यायची अजिबात गरज नाहीये, लगेचच आपण याच्या पुऱ्या तयार करूया। मी इथे छोटासा गोळा घेतलेला आहे। छोटा किंवा मोठा तुम्ही गोळा घेऊ शकता। पोळपाट घेतला, त्यावर इथे एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। मी तो आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कारण आपण उपवासाला ह्या पुऱ्या तयार करणार आहोत। तेल लावून छान असा त्याच्यावर गोळा ठेवायचा। हाताने असा प्रेस केला तरीही चालतो, एखाद्या प्लेटीने प्रेस केला तरी चालतो। मी इथे असा थापून घेत आहे। अशी पुरी तयार करायची। हाताला तेल लावून घेतलं तरी थापलं तरीही चालतं। ही पुरी मध्यमच ठेवायची आहे, जास्त पातळ नाही ठेवायची। ह्या पद्धतीने मी इथे पुरी थापून घेतली। लाटायची अजिबात गरज नाही, फटाफट अशा पुऱ्या तयार होतात। पुऱ्या आपल्याला मध्यम अशा जाड ठेवायच्या आहे, म्हणजे छान फुलतात। पातळ जर ठेवल्या ना त्या फुलणार नाही। मस्त अशी ह्या पद्धतीने मी पुरी तयार करून घेतलेली आहे। तयार केलेली पुरी एका ताटामध्ये ठेवायची आहे। दुसराही गोळा असाच प्लास्टिकच्या कागदवर मी इथे थापून घेत आहे। तोही असाच जाडच ठेवायची आहे, जास्त पातळ नाही ठेवायची। दुसरी ही बटाटा पुरी छान अशी आपली थापून घेतली। थोडासा तेलाचा हात लावायचा आणि छान अशी थापून घ्यायची आहे। या पद्धतीने सर्व पुऱ्या मी इथे अशाच तयार करून घेणार आहे। मी इथे 5 ते 6 पुऱ्या तयार करून घेतल्या।
नंतर तेल गरम झाल्यावर जशा लागेल तशा मी ह्या पुऱ्या तयार करून घेणार आहे। कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे। पुरी सोडूया। छान मध्यम आचेवर ही पुरी तळून घ्यायची आहे। गोल्डन कलर येईपर्यंत तळायची आहे। मस्त टम्म फुगते आणि तेल गरम असल्यामुळे सावधगिरीने आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे। तेल हातावर उडू शकतं। पुरी सोडताना हळूवर अशी पुरी सोडायची। पुरी छान अशी गोल्डन कलर मस्त अशी तळल्या गेली आहे। तेल निथरून पुरी आपण ताटामध्ये काढून घेऊया। दुसरी ही पुरी तळायची आहे। मस्त टम्म फुगलेली आहे, बघू शकता। ह्या पुऱ्या 2 ते 3 दिवस छान टिकतात। मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशा पुऱ्या तयार होतात। पुरी छान तळलेली आहे। तेल निथरून घ्यायचं आणि ताटामध्ये काढायच्या। सर्व पुऱ्या मी अशाच तळून घेणार आहे। ह्या पुऱ्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। ह्या नवरात्रीच्या उपवासाला बटाटा पुरी नक्की तयार करून बघा। कमेंट करून सांगा। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी बघत राहा आणि मस्त खात राहा।